आज्ञाचं पालन करायला शिकलं पाहिजे. पहिली स्टेप घरामधून आपल्या चालू होतं की आपल्या घरामध्ये आई वडील असतात, त्यांचा जर आपण मान राखला तर पुढे आपलं कल्याण पण होणार आहे आणि पुढे आपल्याला दीर्घ आयुष्य भेटणार आहे, मला भेटणार आहे. आता देवाकडे आपण आलोय, देवाकडे आलोय की आपल्याला आशीर्वाद पाहिजे. पण कधी कधी आपण आपल्या मनात झाकून बघायचं की मी माझ्या आईचा आदर करतो का, या करते का, या मी माझ्या वडिलाचा आदर करतो का, या करते का. आजची परिस्थिती बघा काय चाललेलं आहे. आजचे तरुण लेकर, आजची तरुण पिढी जी आहे कशामध्ये आहे, पापामध्ये दंग आहे. आई वडिलाचा आदर नाही, आई वडिलाची रिस्पेक्ट नाही. आणि म्हणून बायबलचं वचन सांगते, रोमकरास पत्र 28 पासून वाचा एकदा. देवानं ह्या लेकरांना अशा दुष्ट हृदयाचं स्वाधीन केलेलं आहे, कारण ते दीर्घ आयुष्य जगू शकत नाहीत, ते आशीर्वाद घेऊ शकत नाहीत. वाचा रोमकरास पत्र 1:28 पासून वाचा. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, आशीर्वाद कसा घ्यायचा आणि दीर्घ आयुष्य कसं जगायचं आणि कमी वयामध्ये कसे मरतात ते वाचा, तुम्ही बघा. आणखी 4 देवाचे जाणीव ठेवणे